माहितीये का, भीमाला एक पुत्र होता, त्याचं नाव घटोत्कच. आणि त्याला एक पुत्र झाला म्हणजे भीमाचा नातू, त्याचं नाव होतं बर्बरिक. ओके. आणि ना त्यांनी विद्या प्राप्त केली त्यांच्या गुरुकडून. जसा जसा तो मोठा झाला आणि त्याने विद्या प्राप्त केली त्यांच्या गुरुकडून, आणि त्याला बर्बरिक का नाव पडलं, कारण की त्याचे केस सिंहासारखे होते म्हणून. बर. आणि परत त्यांनी ना त्यांची म्हणजे हे विद्या प्राप्त झाल्यावर ना त्यांनी ना भगवान शंकरांकडून त्यांना 3 बाण मिळाले. मग त्यांना असं त्या म्हणजे ते कधी मरणारच नव्हते. एकदा काय झालं, हारणार नव्हते का मरणार नव्हते? ते हारणार नव्हते. बर. आणि एकदा काय झालं, त्यांनी त्यांच्या गुरुने त्यांना विचारलं की तू महाभारताच्या युद्धात कुणाकडून लढणार आहेस. तर ते म्हणलं की जो हारेल त्याच्या बाजूने मी लढेल. आणि परत महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि ना तिने ना पांडवांची बाजू घेतली, कारण की ते पांडवांचे नातू होते. बरोबर. आणि ना परत कृष्णांनी त्यांचं तोंड मागितलं, कारण की कौरव हारणार होते आणि त्यांच्या बाजूने जर ते लढले तर आपली हार पक्की असं त्यांना कृष्णांना वाटलं. म्हणून त्यांनी त्यांचं सर मागितलं आणि तिने पण हसत हसत सर दिलं आपलं. पण कृष्णाने त्यांची शेवटची इच्छा विचारली. मग तिने काय केलं, टेकडीला म्हणजे तिने मागितलं की एक मला महाभारताचं युद्ध बघायचंय. म्हणून ना त्यांनी एका टेकडीवर असं क्रॉस शेपचा दांडका लावला आणि तिथं त्यांचं मुंडकं ठेवलं. आणि परत त्यांनी सगळं बघितलं. आणि जेव्हा ते युद्ध संपले ना, सगळे बरोबर कळाले, कारण की त्यांनी बघितलं होतं. परत त्यांना त्यांनी जिवंत केलं कृष्णांनी. आणि ना परत त्यांना एक वरदान दिलं, कारण की कलियुगात तू खाटूश्याम बाबा म्हणून ओळखला जाशील. आणि तुला ना जो पण तुझ्या मंदिरात येईल आणि त्याचं मस्तक तुझ्या पायाशी टेकवेल, त्याला मी त्याच्या भाग्यात जर दुःख लिहिलं असेल ते पण बोलून त्याच्या भाग्यात सुख येईल. हरे का सहारा, खाटूश्याम बाबा हमारा. अच्छा, हरे का सहारा म्हणतात. ओके.